नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. गोर बंजारा धर्मपीठ व राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून पोहरादेवीत धर्म परिषद, राजकीय परिषद, साहित्य परिषद आणि महिलांचा सन्मान असे विविध कार्यक्रम संपन्न. सर्वच कार्यक्रमाला अलोट गर्दी. सविस्तर वृत्त. भक्तिधाम पोहरादेवी येथे श्री क्षेत्र पोहरादेवी यात्रा महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पांढरा ध्वजारोहण करून तसेच भोगविधीने झाली. 3 दिवस रात्र चालणाऱ्या या कार्यक्रमावेळी 24 तास मोफत अन्नछत्र सुरू होते. देशभरातील साधुसंतांच्या हस्ते धर्मारती करून साधुसंतांचा सत्कार सन्मानानंतर धर्म परिषदेला सुरुवात झाली. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भगवंत सेवक किसनराव राठोड व भक्तिधाम ट्रस्टचे महंत जितेंद्र महाराज यांनी सर्व साधू संतांचे स्वागत सन्मान केले. या ठिकाणी राजकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध राजकीय पक्षात कार्यरत नेते, पुढारी तसेच पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या राजकीय परिषदेला उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान करण्यात आले. त्याचप्रमाणे ह्याच व्यासपीठावर साहित्य परिषद घेण्यात आली. साहित्य परिषदेची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. यावेळी अनेक साहित्यिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला व त्यांच्या भाषणातून नवचैतन्य निर्माण झाले. यावेळी उपस्थित साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक मोतीराम राठोड, डॉक्टर सुभाष राठोड, डॉक्टर गणपत राठोड, प्राध्यापक सुनीता पवार राठोड यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. त्यानंतर महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ देऊन महिलांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करण्यात आला व त्यांचे चर्चासत्र पार पडले. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रंजना चव्हाण यांच्या अर्थपूर्ण भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या संपूर्ण कार्यक्रमाला महंत जितेंद्र महाराज, प्रसिद्ध उद्योगपती तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भगवंत सेवक किसनराव राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट पंडित राठोड, माजी अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मोहन चव्हाण, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुहास पवार गवलीकर, प्रदेश उपाध्यक्ष उमेश राठोड, प्रदेश राजकीय परिषद अध्यक्ष श्रावण पवार, प्रदेश उपाध्यक्ष श्याम राठोड, महिला प्रदेश अध्यक्षा सीमा राठोड, महिला प्रदेश उपाध्यक्षा पुष्पाताई जाधव, लता राठोड, रंजना राठोड, नारायण चव्हाण, वाशिम जिल्हाध्यक्ष श्याम राठोड, सुभाष राठोड, तेविचंद महाराज, राजेश पवार, सुनील राठोड, रमेश पवार, सरपंच पोहा. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य, जिल्हा आणि तालुका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या 3 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डफडा नृत्य, लेंगी नृत्य, पारंपरिक बंजारा वेशभूषेत महिला नृत्य तसेच बंजारा भजन कीर्तनाने श्रोत्यांना 3 दिवस खिळवून ठेवले. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झालीत. तर किसनराव राठोडांनी आपल्या भाषणात ज्या समाजाची साहित्य आणि धर्मसत्ता मजबूत, त्या समाजाची राजसत्ता मजबूत असे सांगितले. आतापर्यंत 12 धामांचे निर्माण करून गोरगरीब भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे ऊन, वारा, पावसापासून भाविकांचे संरक्षण तर होतच आहे, त्याचबरोबर या श्रद्धास्थानावर येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची, जेवणाची, शौचालय आणि आंघोळीची मोफत व्यवस्था तर केलीच, त्याचबरोबर वृक्ष लागवड, संगोपन आणि संवर्धनही केले. आपण या ठिकाणी येतो
तर नुसत्या यात्रेसाठी म्हणून येऊ नका. प्रेम, सद्भावना, सेवा, परोपकार हे गुण येथून सोबत घेऊन जा आणि कृतीत आणा, असेही किसनरावांनी यावेळी सांगितले. माझे समाजासाठी काहीतरी देणे लागते या उदात्त भावनेतून मी हे सर्व कार्य करत असतो आणि मी करत राहील. तरुणांना स्पर्धा परीक्षा सोपी जावी म्हणून ठिकठिकाणी मोफत मातोश्री रत्नायडी स्टडी सर्कल सुरू करून गोरगरीब मुलांना अभ्यासासाठी हक्काची जागा निर्माण करून दिली. जवळपास 2000हून अधिक गोरगरीब मुलांना शैक्षणिक दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले आहे. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात किसनरावांचे भाषण झाले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी गोर मिथुन पवार यांनी अत्यंत प्रसंगावधान राखून उत्कृष्ट असे सूत्रसंचालन केले. या 3 दिवसीय कार्यक्रमाची सांगता महाआरतीने झाली.